हॅलो, सूचना येते मंडळाजवळून तिन्ही जिंकले तरी क्वालिफायरची मॅच ही आपली कंपल्सरी होणार याची नोंद घ्या. हालो, तो फिर से खेल चलता हुआ मैदान के भीतर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला यहाँ किया हुआ मिस यू बंटी तो आमंत्रित किया यहाँ फील्डिंग के लिए बीरबा गणेश के लिए. तो पहले ओवर की पहली गेंद लेकर पहले ओवर की पहली गेंद यहाँ जरूर मौका गमा दिया या तो या डॉट गेंद चली जाती हुई मयूरेश की पहली गेंद. तो स्ट्राइक पर खेल रहे मयूर. फिर से कड़ा प्रहार या गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में तो 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 2 गेंदें समाप्ति के बाद मयूर की तीसरी गेंद. फिर से कड़ा प्रहार या तीसरी गेंद पर विकेट जाता हुआ पहले विकेट का पतन होता हुआ स्कोर रुका हुआ 3 गेंदें समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 2 रन. जरूर मौका गमा दिया. दुनिया देखने से पहले आंधी आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई. तो यहाँ पहले विकेट का पतन होता हुआ फिर से मयूर अपने बॉलिंग मार्ग पर पहले ओवर की चौथी गेंद लेकर धीमे से गेंद को मोड़ दी. 1 रन के लिए 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 3 रन 4 गेंदें समाप्ति के बाद फिर से कड़ा प्रहार यहाँ डॉट गेंद चली जाती. 5 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 3 रन. पहले ओवर की फिर से 2 रन के लिए गेंद चली जाती हुई तो 2 रन के साथ 6 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 5 रन. 5 के औसत से स्कोर बोर्ड आगे चलता हुआ. कर्मभूमि पर फल के लिए सबको मेहनत करनी पड़ती है. भगवान तो सिर्फ लकीरें देता है तो रंग खुद को भरना पड़ता है. तो वही रंग भरने के लिए मैदान के भीतर बल्लेबाजी करते हुए मयूर, पमा और निखिल. तो दूसरा ओवर प्रगति पर आता हुआ दूसरे ओवर की 6 गेंदें डालने का जुम्मा उठाते हुए नो बॉल का हिसाब आता हुआ अंपायर का. तो कुल मिलाकर 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 7 रन. फिर से 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ दूसरे ओवर की पहली गेंद समाप्ति के बाद 8 रन. अभी हॅलो पंच आताचं काय डेट चेंडू तुम्ही पुढे बघा. फिर से अवी की ये गेंद फिर से कड़ा प्रहार यहाँ अंपायर का डॉट गेंद चली जाती हुई तो 2 गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 8 रन. फिर से अवी अपने बॉलिंग मार्ग पर तीसरी गेंद लेकर फिर से अच्छी गेंद नबी तुली गेंदबाजी चकमा देने वाली गेंदबाजी अंपायर का डॉट गेंद का इताफा आता हुआ स्कोर रुका हुआ 8 रन 3 गेंदें समाप्ति के बाद. फिर से कड़ा प्रहार यहाँ और मौका यहाँ तो विकेट का पतन होता हुआ 2 विकेट खोने के बाद दूसरे ओवर की 4 गेंदें समाप्ति के बाद 8 रन. जरूर यहाँ पमा की बारी समाप्त होती हुई स्कोर रुका हुआ 8 रन 4 गेंदें समाप्ति के बाद. तो 5वीं गेंद लेकर अभी अपने बॉलिंग मार्ग पर अंपायर के दाएं बगल से और 2 विकेट से गेंदबाजी का भार संभाला है. फिर से धीमे हाथ से गेंद को मोड़ दी. यहां नए बल्लेबाज मैदान के भीतर 9 रन. मेशक फिर से कड़ा प्रहार जरूर तो यहां 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 10 रन. दूसरे ओवर की 6 गेंदें समाप्ति के बाद कुल मिलाकर 12 गेंदें समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 2 विकेट खोने के बाद स्कोर रुका हुआ 10 रन. तो तीसरे ओवर की 6 गेंदें डालने का जिम्मा उठाते हुए मयूरेश. फिर से कड़ा प्रहार यहां डिक्लेयर जोन में गेंद चली जाती है 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 12 रन. तीसरे ओवर की पहली गेंद समाप्ति के बाद फिर से मयूर अपने बॉलिंग मार्ग पर अंपायर के बाएं बगल से राउंड 2 विकेट से गेंदबाजी का भार संभाला है. फिर से तीसरे ओवर की दूसरी गेंद लेकर मयूर अपने बॉलिंग मार्ग पर फिर से कड़ा प्रहार यहाँ डिक्लेयर जोन में 2 रन के लिए 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 14 रन.
तीसरे ओवर की 2 गेंदें समाप्ति के बाद तीसरे ओवर की तीसरी गेंद लेकर मयूर अपने बॉलिंग मार पर उच्च कद के खिलाड़ी अंपायर के बाएं बगल से राइट हैंड राउंड द विकेट से गेंदबाजी का भार संभाला है। फिर से कड़ा प्रहार यहाँ तो 2 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 16 रन, लगातार 3 गेंदों पर 2 तो कुल मिलाकर 6 रन, तो 16 रन हुए अभी तक। कितना बढ़िया स्ट्रोक था, लेकिन बढ़िया फील्डिंग का नजराना मैदान के भीतर चलता हुआ, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। डॉट गेंद तो 5वीं गेंद लेकर मयूरेश 16 रन अभी तक बटोरे हैं। कलर के सारे से गेंद को मोड़ दी 1 रन के लिए डिक्लेयर जोन में 1 रन के साथ तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ तीसरे की 5 गेंदें समाप्ति के बाद 17 रन। फिर से कड़ा प्रहार तो यहां डॉट गेंद चली जाती हुई, तो डॉट गेंद के साथ कुल मिलाकर 18 गेंदें 3 ओवर समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 2 विकेट खोने के बाद स्कोर रुका हुआ 17 रन। खेल ऐसा होना चाहिए, हर एक आदमी के दिल में जगह बनानी चाहिए, हर एक आदमी को अपना बनाना चाहिए। खुद को कुछ दर्द हुआ तो झंडू बाम लगाते रहना चाहिए। तो चौथे ओवर की पहली गेंद डालने के लिए जुम्मा उठाते हुए नए बल्ले गेंदबाज की हैसियत से ओमकार गेंदबाजी का जिम्मा उठाते हुए, अंपायर के दाएं बगल से ओमकार अपने जिम्मा उठाते हुए स्ट्राइक पर खेल रहे मेशक। फिर से अंपायर 6 रन के लिए, तो 6 रन के साथ विचार करता है ना, तो 6 रन के साथ स्कोर आगे 6 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 23 रन 20। सन्माननीय किरण पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते। आपल्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। साहेब आपण व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे। फिर से कड़ा प्रहार किया था, लेकिन जल्दबाजी में अपना विकेट खो बैठे यहाँ, तो तीसरे विकेट का पतन होता हुआ, तो पहले बल्लेबाजी करते हुए चौथा ओवर प्रगति पर चलता हुआ चौथे ओवर की 2 गेंदें समाप्ति के बाद 3 विकेट खोने के बाद स्कोर रुका हुआ 23 रन। सन्मान्य अजय कोंडे नक्कीच फलकुटगे मैदानात मोठा एकदा पुन्हा मारलेला फटको, मात्र पंच तो 1 रन के साथ स्कोर आगे चलता हुआ खुद यहां फिर से विकेट जाता हुआ, तो संघ मालक की बारी समाप्त होती हुई, तो कुल मिलाकर 4 विकेट खोने के बाद पहले बल्लेबाजी करते 24 रन 24 लॉस ऑफ 4 विकेट। अच्छी गेंदबाजी, नबी तुली गेंदबाजी, चकमा देने वाली गेंदबाजी, उतनी अच्छी वहां फील्डिंग का नजराना मैदान के भीतर। फिर से कड़ा प्रहार डिक्लेयर जोन में गेंद चली जाती हुई 2 रन के साथ स्कोर रुका हुआ 26 रन 26 लॉस ऑफ 4 विकेट। 4 ओवर समाप्ति के बाद पहले विकेट करते हुए, तो जीत के लिए 27 रनों की जरूरत। हॅलो चिन्मय 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असेल। हॅलो 24 चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी नक्कीच कोण जिंकेल कोण हरेल, येणारी वेळ येणारा काळ सांगून जाईल। खेळ नक्कीच रंगतदार, प्रेक्षकांसाठी माहितीच्या सांगतोय की मिस यू बंटी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 24 चेंडूत मात्र 4 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या जमवली, ती मात्र 26 धावा असेल। म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल। 24 चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी। नमस्कार गाववाल्यांनो, देव बरा करो। नक्कीच देवा काळजीच्या या मित्रमंडळाच्या मालवणी दूरध्वनी असून तुमका सगळ्यांका पुंडलिक बुवाचं मानाचं मुद्र असतलो। नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो, येणारी वेळ येणारो काळ सांगून जातलो। खेळ नक्कीच रंगतदार होतलो। मालवणीत मन असा शिक्को उडावलो, आकाशातनी मागाक पुढे गेलो, जमिनीवरचं शिक्को बघून कर्मान आपल्या मेलो। जो शिक्को जिंकता तो सिकंदर घडता, कोण जिंकतलो कोण हरतलो, येणारी वेळ येणारो काळ सांगून जातलो। तत्पूर्वी मात्र 24 चेंडू असतले जिंकण्यासाठी 27 धावा असतले। 24 चेंडू 27 धावांचा पाठलाग करताना 2 फलकुटोले मैदानात पावला रोवताना दिसतात, ते मात्र वैला बाजूक असतलो। अवी
वयल्या बाजूक असतो डावकुऱ्या हाताचो अवी आणि खायल्या बाजूक असतो तो ओमकार अवी आणि प्रशांत भोगले चेंडू भिरकाण्याची जबाबदारी जामिनाच्या उजव्या बाजून आजकाल आपल्या कर्ज घेऊचा आला तरी जामीन लागता आजकाल लगीन करूचा आला तरी जामीन लागता आणि खेळाचा आला तरी जामीन लागता पहिलं वयलो चेंडू दोन या समांतर केले गेले पंचाम का सांगतात चिचेच्या पानावर जवळजवळ मनभर तांबे सुकत घातले गेले एक करी धाव परत पुढे सरकला गेला पुन्हा एकदा पहिल्या वयल्या चेंडूची सांगता झाली धाव परत एक करी पुढे सरकला 2 धावा पुन्हा एकदा भरकटलेल्या स्थितीत चेंडू टाकता लागोपाठ 2 चेंडू व्हाईट टाकणार म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि उसने मगा किलो शेजारी धाव परत स्थिर रावला एका चेंडूवात 3 धावा असतली पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो आणि एक केरी जाऊन धाव परत पुढे सरकला गेला 4 धावा जवळजवळ 2 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो पुन्हा एकदा एक केरी जाऊन धाव परत पुढे सरकला 3 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो आणि 5 धावा असतले पुढचा चेंडू असतो प्रशांत येतो पुन्हा एकदा मोठो फटको मारण्याचं निर्वाळो मात्र निर्वाळत राहिलो डॉट चेंडू गेलो म्हणजेच 5 चेंडूचो 4 चेंडूचो खेळ मागला जरा पडलो आणि 5 धावा कुठले गेले असत 27 रन्सांचो डोंगर पार करताना पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो जवळजवळ 2 धावेसाठी चेंडू गेलो आणि धाव पलक स्थिर राहला गेला 7 धावा असतली 27 रन्सांचो डोंगर पार करताना 5 चेंडूचो खेळ मागला जरा पडलो असा सांगता करणारा चेंडू असतो शेवट करणारा चेंडू असतो आता मात्र मोठो फटको मारलो गेलो 4 धावेसाठी गेलो मालवणीत मन असा डोळे लागले मराक आणि ढोरा गेली घरात रातलो माळ फिरान मेलो खटक्यार बॉट जाग्यार पलटी 4 धावेसाठी 4 धावे धाव पलक पुढे सरकला गेला 11 धावा असतले 27 रन्सांचो डोंगर पार करताना नक्कीच 27 रन्सांचो डोंगर पार करताना पहिल्या 6 चेंडूचो खेळ संपलेलो असा आणि 11 धावा कुटलेले असत पाठ बरोबर काढलेलो असा भोग काढलेलो असा आपल्या भरणा बोलणं सोपं असता जो मैदानात खेळता तेकाच कळत असता आपल्या खय घाम उतरत असता म्हणून एक मालवणीत म्हण असा घरात घुसलो लांडगो आणि भियान मेलो पांडगो अशी परिस्थिती झाली असा दुसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन बाय चेंडू आता एक केरी धावेन मात्र पमाचं पहिलं वेळेला चेंडूची सांगता झाली 12 धावा पुन्हा एकदा 2 धावेसाठी चेंडू जाता आणि 2 धावे धाव पलक पुढे सरकला गेला 14 पुन्हा एकदा पमाचो तिसरा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाता एक केरी धावे धाव पलक पुढे सरकला 15 धावा चौथा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एक केरी धावेन गेलो 16 धावा पुन्हा एकदा मोठो फटको मात्र पुन्हा एकदा नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया ज्याचो घरचो राजी तोच खातलो भाजून काजी नक्कीच मात्र जायच्या थय आणि हरिभाऊ खोय धाव पलक स्थिर राहुला पुन्हा एकदा पंचांचो नोचो निर्वाळ येलो म्हणजेच धाव पलक नो चेंडवान पंचांचो निर्णय अंतिम असतलो आणि पंचांचो निर्णय येलो 9 धावा 18 पुन्हा एकदा व्हाईट टाकलो गेलो पहिलो नो टाकलो गेलो म्हणजेच बाबा गेलो पंढरपुरात इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे धाव पलक स्थिर राहला गेला 19 धावा शेवटचा चेंडू असतो सांगता करणारा चेंडू असतो पमायचो 19 धावा शेवटचा चेंडू सांगता करणारा चेंडू 19 धावा असतले पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो मात्र मराच्या म्हशीक चराच्या ओढी लागले म्हटलं तर वावग्या ठराचा आहे नक्कीच मात्र धावाही होत होते आणि अखेरच्या क्षणात मात्र भरवशाच्या मशीन रेडो घातलो गेलो नक्कीच बोकळत होतो चांगली कामगिरी करीत होतो मात्र विकेट गमावलो गेलो 12 चेंडूचा खेळ संपलो गेलो असा अजूनही 12 चेंडूचा खेळ असतो पहिल्या 12 चेंडवात 19 धावा कुठले गेले आता दुसऱ्या 12 चेंडवात 8 धाव्यांची गरज असतली पहिल्या 12 चेंडवात अवी आणि मयुरेश अशी घोडजोडी मैदानात असा 12 चेंडू आणि 8 धावा पहिल्या 12 चेंडवात 19 धावा कुठले गेले फास्ट सामना खेळायचा असा पंच मेन पंच आपण खेळाडूंशी बोलत राहू नका नक्कीच चेंडू भिरकाण्याची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर दिली गेली मयूर असतो पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो मात्र पमाच्या मात्र रवळे तर एकेरी धावेसाठी गेलो मालवणीत म्हण असा शेगलाची भाजी आणि मुळा शोधता काजी झेल घेण्यासारखं होतो
पुन्हा एकदा नोचो निर्वाळो इलो. नोचो निर्वाळो म्हणजे बाबा गेलो पंढरपुरात, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. 2 धावेन धाव फलक पुढे सरकला गेला. 23 धावा. 23 धावा. पुन्हा एकदा मोठं फटको. नक्कीच दोनही खेळाडू मैदानात बोकाळताना दिसतात, उंडारताना दिसतात. म्हणून दोघांका सांगायचा म्हटला तर बायको गेली मायराक आणि शेजारीन बसली अयराक. हेका ठेवचो की तेका काढूचो अशी फळकूट मैदानात तळापताना दिसता. नक्कीच पंचांचो निर्वाळ होलो एकेरी धावेसाठी. 25 धावा. 27 धावांचो डोंगर पार करताना आता मात्र 2 धावेची गरज. पुन्हा एकदा नोचो निर्वाळ होईलो म्हणजेच नो ना, एक ना, झालं, संपली मॅच. नक्कीच विजय निर्माण करता तो दिरबा गणेश मळे संघ. प्रयत्न चांगले केले गेले मात्र दिरबा गणेश मळे संघ विजय निर्माण करता. यानंतर सामना होतोय